शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी आणि आदिला नदी परिसरातील विकास कामांना गती देण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत आदिला नदी संदर्भातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर रचना संचालक मनीष भिष्णुरकर, नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यासह नगरसेवक भरतसिंग बडरूवाले, अजय पोन्नम, प्रकाश दिवाणजी, नीलकंठ मठपती, शकील शेख, कनिष्ठ अभियंता मनोज जाधव तसंच इन्व्हिरो सेफ कन्सल्टंट्सचे प्रतिनिधी रेसिडेंट इंजिनियर चंद्रकांत गुंडे, नरेश पोबत्ती, अभिषेक टोणपे, अमीर शेख तसंच शारदा कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर सचिन लकारे आणि साईट इंजिनियर राहुल यातकर आदी मान्यवर उपस्थित होते। आदिला नदी संदर्भात ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन निश्चिती, योग्य मार्किंग, हिप्परगा तलावातील पाण्याची सद्यस्थिती, पूर आल्यानंतर उद्भवणारी परिस्थिती तसंच नदी नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। नदीकाठच्या भागातील बांधकाम परवाने आणि वापर परवाने प्रलंबित असल्याबाबत काही नागरिकांनी आपली मागणी मांडली। अंतिम लेआउट मिळालेल्या नागरिकांनीही विविध अडचणी प्रशासनासमोर मांडल्या। संबंधित मागण्यांवर नियमानुसार कार्यवाही करण्याचं आश्वासन महापौरांनी दिलं। नदी हे असं कॅल्क्युलेट केले होते, पण आपण त्या ठिकाणी नदी नसून त्या ठिकाणी नाला आहे, कारण का अनेक लोकांना त्या ठिकाणी जे प्लॉट धारक आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बांधकाम परमिशन देण्यात आलेले आहेत। अनेक लोक त्या ठिकाणी कर्ज काढून प्लॉट घेतलेले आहेत, काही लोक घरं बांधलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी नुकसान होऊ नये म्हणून त्या लोकांना देखील जे बाधित होणार लोक आहेत त्यांना देखील या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांची जी अडीअडचणी आहेत ते देखील या मीटिंगमध्ये त्यांनी मांडण्यात आले। रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन ह्याच्यामध्ये जे काय फरक आहे ते त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी सांगितले, पण आम्ही या ठिकाणी सांगितलं की नदी तुम्ही कॅल्क्युलेट न करता ज्याप्रमाणे पुण्याच्या धर्तीवर जसे त्यांना आपण रेड लाईन ब्ल्यू लाईन आपण बंधन घातलं त्याप्रमाणेच या ठिकाणी जे आपल्या 100 वर्षापूर्वी कधी झालेलं नाही, आता हे त्या ठिकाणी नालाच अस्तित्वात नव्हता त्यामुळे ते पाणी ओसरलं गेलं होतं। प्लॉटधारक संघटनेची पण या ठिकाणी अशी मागणी होती की त्या ठिकाणी नालाच अस्तित्वात नव्हता, त्यामुळं ते पाणी ओसरून एकही जीवितहानी त्या ठिकाणी झालेली नाही, म्हणून त्या ठिकाणी कमीत कमी मीटरचं आपण रेड लाईन ब्ल्यू लाईन ठेवून आणि नागरिकांना देखील या ठिकाणी सहकार्य करा असं त्या लोकांची मागणी होती। आणि निश्चित ते 1 महिन्याच्या आत आम्ही ड्रॉईंग करून सबमिशन करू आणि त्याची प्राथमिक चर्चा पहिला आमच्याशी करून मग नंतर टेक्निकल जे बाबी आहेत त्या ठिकाणी आम्ही सबमिशन करू असं ते। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शहरातील एकूण 74 नाल्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। त्यापैकी 19 नाल्यांची कामे सध्या सुरू असून त्यात मुरारजीपेठ उमानगरी नाला, MIDC वज्रेश्वरी नगर नाला भाग 1 आणि 2, अक्कलकोट रोड ते पोगुल विहीर नाला, पोगुल विहीर ते हैदराबाद रोड नाला, हैदराबाद रोड ते आदर्शनगर नाला, आदर्शनगर ते शेळगी नाला, रिंग रोड ते रघोजी ट्रान्सपोर्ट ते शेळगी नाला, आरतीनगर जमादार वस्ती नक्का वस्ती नाला, विश्रांती चौक ते अंतर्गत रिंग रोड ते राष्ट्रीय महामार्ग रूपाभवानी मागे नाला, कलावती नगर, आशानगर, विटकर कारखाना, नेताजी शाळा, नवले नगर, कल्लप्पाण्णा नगर नाला, जय भवानी शाळा ते विश्रांती चौक नाला, नीलम नगर, शांतीनगर नाला, सुमय्या नगर, स्वागतनगर, देसाई नगर नाला भाग 1 आणि 2, विजयनगर, दीक्षित नगर, शोभानगर नाला, होडगी रोड युगंधर हॉस्पिटलच्या डाव्या बाजूचा नाला, मुलतानी बेकरी होडगी रोड क्रॉसिंग ते दक्षिण मध्य रेल्वे कलभटपर्यंतचा नाला, वळसंकर हॉस्पिटल मागील बाजू रामवाडी एरिया नाला आदी प्रमुख नाल्यांचा समावेश आहे। या सर्व कामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। दर्जेदार आणि वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना नाल्यांची कामे करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी, तसंच सर्व कामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करावीत अशा स्पष्ट सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या।
शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनानं समन्वयानं काम करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या बैठकीमुळं आदिला नदी परिसरातील प्रलंबित प्रश्नांना गती मिळणार असून शहरातील नालेसफाई आणि सुधारणा कामांमुळं आगामी पावसाळ्यात पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. तसे 74 नाले आहेत. 74 नाले त्यांनी त्या DP मध्ये टाकलेले आहेत. पण आता जे आपल्याला नाल्यांचं काम चालू आहे, म्हणजे प्राथमिक बेसवर आता जे प्रायोरिटी बेसवर जे आता नाल्यांचं काम चालू आहे, ती शहरातले 74 पैकी 20 नाले या ठिकाणी आता अस्तित्वात प्रगतीपथावर काम चालू आहे. आता हे 100 वर्षापूर्वी कधी अशी घटना घडली नव्हती. त्यामुळे त्या ठिकाणी ते परमिशन वगैरे लेआउट परमिशन वगैरे दिलेत. पण आता आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी मागणी केली इरिगेशन डिपार्टमेंटला की तुमचं एक पत्र द्या, जेणेकरून आम्ही नाला टाईप त्या ठिकाणी खोदकाम करून, म्हणजे जेवढं होता येईल तेवढं आम्ही जे आपण परमिशन दिले लोकांना महापालिकेकडून, ते थोडंसं वाचवत जेवढं आपल्याला करता येईल ते करू. आणि तुम्ही नदी न पकडता नाला या ठिकाणी पकडा, जेणेकरून ज्या लोकांना आपण परमिशन दिले ते रेड लाईन ब्ल्यू लाईनमध्ये न येता त्यात घरं त्यांचे वाचले जातील.